थोडा शांतीनाथ भगवान की जय, शांती मंडल विधान की जय। ह्या ठिकाणी आपण बघतो 120 बीजाक्षरी शांती मंडल विधान आपण संपन्न केलेलं आहे। तर ह्याबरोबरच आपण प्रॅक्टिकली काय धर्माचं पालन करायचं। तर आपण कोण आहे? जैन ग्रहस्थ आहे ना। ते जैन ग्रहस्थाचं बेसिक 8 मूलगुणांचं पालन करायचं। कोणते कोणते माहिती आहे? मद्य मांस मधु। मद्य म्हणजे दारू सिगरेट गुटखा तंबाखू वगैरे आपण बघतो का नाही? तर काय पूर्णतः व्यसनाचा त्याग करायचं। समाजामध्ये बघतो ना आपण खूप अशी व्यक्ती किंवा लहान मुलं देखील बघा, शाळेत जाणारी मुलं देखील इकडं सिगरेट तिकडं वगैरे करतात का नाही? खूप वाईट अवस्था आहे। म्हणताना आपण काय करायचं? निर्व्यसनी राहायचं आणि कधीही वाईट मित्रांचं व्यसनिक मित्र संगत करायचं नाही। नंतर आपण बघतो मद्य मांस मधु, नॉनव्हेज मांसाहार आहे का नाही? खूप पाप आहे का नाही? तर काय करायचं? पूर्णतः आपण त्याग करायचं। आपण जैन आहे तर आपण त्याग केलंय, तरी पण काय आपण केक वगैरे खातो का नाही? ज्या केकमध्ये रेड लोगो असेल त्यात अंडी घातलेलं वगैरे असतं का नाही? तर अशा प्रकारे कोणत्याही वस्तू अंडी घातलेलं वापरायचं नाही, शुद्ध वापरायचं। बाहेरचं खायचंच नाही, चांगलं असतं, कधी खाल्लं तरी पण खूप थोडं शुद्ध खायचं आणि घरामध्ये सगळं बनवूनच आपण खायचं। नंतर आपण बघतो कोणत्याही चामड्याच्या वस्तू वापरायचं नाही। गाई म्हशीला मारून काय करतात? बेल्ट शूज शीट कवर वगैरे असतं का नाही? ते बनवतात का नाही? त्याच्यामध्ये खूप हिंसा आहे का नाही? चामड्यामध्ये खूप सूक्ष्म आनंद जीवांची हिंसा करतात, निगोली जीवांचं होत असतं। म्हणता पूर्णतः आपण कोणत्याही चामड्या वस्तू वापरायचं नाही। तर आपण डुप्लिकेट लेदर असतं का नाही, रॅक्झिन असतं, अशा वस्तू वापरायचं, कारण त्या चामड्यामध्ये खूप हिंसा झालेलं असतं। नंतर आपण बघतो सिल्क साडी, महिला मंडळ खूप सुंदर सिल्क साडी असतात, पण एक साडी बनवण्यासाठी किती 5000 रेशमी किडे मारून किड्यांना उकळून धागा बनवून साडी बनते का नाही? खूप पाप आहे। आपल्या धर्माचं नाव काय? जियो और जीने। तर आपण पण जगाय, दुसऱ्यांना पण जगू द्यायचं, दुसऱ्यांना कोणताही त्रास हिंसा करून आपण जगायचं नाही। अशी जैन धर्म काय जगामध्ये सर्वात उत्तम अहिंसा सूक्ष्मता विचार आपण करतो, म्हणताना ह्याचं पालन करायचं। नंतर आपण मद्य मांस मधु म्हणजे हनी। मध कसं म्हणतात? फुलाचा रस मधमाशा घेतात, साठवतात, त्या पोळ्यामध्ये खूप महिना वर्षभर साठलं तर काय होतं? खूप छोटे किडे अंडे तयार होतात। मग आपण काय करतात? ते सगळं पिळून काढलं, छोटे किडे अंडे सगळं रस मिक्स होऊन येतो का नाही? किती अशुद्ध पाप आहे। इतर धर्मामध्ये तरी पूजामध्ये देखील मध वापरतात, पण जैन धर्म जगात सगळ्यात अहिंसक सूक्ष्म आहे, म्हणताना मधामध्ये खूप दोष पाप सगळं वापरायचं नाही। तुम्हाला काकवी माहिती आहे? काकवी उसाचा रसाचं गुळ बनवतो, काकवी असते पदार्थ, तो देखील सेम मधासारखा गोड आरोग्याला चांगला असतो, वापरायचं, पण हनी वापरायचं नाही। आणि नंतर आपण बघतो वड पिंपळ उंबर फळं आहेत का नाही, त्याला उदुंबर फळं म्हणतात। ते फळाचा स्वभावच असा आहे की ते फळं पिकल्यावर त्यात ऑटोमॅटिक जीव तयार होतात, म्हणताना अशा प्रकारे वड पिंपळ अंजीर उंबर फळं वापरायचं। ते 8 त्याग केलं त्याला अष्टमूलगुण मुख्य आपण लक्ष ठेवायचं। नंतर बघतो आपण नॉर्मली असतं का नाही भाजीपाला फळं, हा नॉर्मली बघा भाजीपाला फळं आहेत का नाही आपण वापरतो, त्याच्यावर किती कीटकनाशक वापरतात का नाही, तरी देखील काय करायचं? शुद्ध त्याला स्वच्छ धुवून वापरायचं। आणि फळ कोणतं पण चांगलं असतं का नाही, दिसायला चांगला वाटतो, आज जास्त पिकला असेल आज अळी किडे पडतात का नाही, म्हणताना स्वच्छ धुवायचं, आज चिरू शुद्धी पर बघून खायचं, तर जीव हिंसा पण होणार नाही, आपलं पण आरोग्य चांगलं राहतं। तर अशा प्रकारे पालन करायचं। आता तुम्ही प्रश्न करणारा की आपण पूजा वगैरे करतो, पण प्रत्यक्षात त्याचं पुण्य फलाचं काय आपल्याला उदाहरण कसं? एक्झाम्पल, तुम्ही कितीला कॉलेजला काय शिक्षण झालं तुमचं? काय 3रा इंजिनिअरिंग। एक्झाम्पल, जे काही मुलं असतात का नाही कॉलेज किंवा शाळेत जातात, रोज जातात, वर्षभर अभ्यास करतात, आणि काय होतं समजा परीक्षेच्या वेळेला काय झालं? ते मुलांना बरोबर परीक्षेच्या वेळीच काय झालं? आजारी पडले, काही कारणास्तव पेपर मिस झाला, काय होणार? इतकं वर्षभर अभ्यास करून देखील आजारपणामुळे की पेपर मिस झाला, मार्क कमी पडणार, प्रॉब्लेम होतो का नाही? तशा प्रकारे काय असतं, काही खूप जीव असे असतात काय करतात? आपल्या जीवनात खूप धर्म पुण्य कार्य करतात आणि त्यांची ही परीक्षा असते। आयुकर्म अपकर्ष काल म्हणून असतो, ते सूक्ष्म काल असतो। मनुष्याला आयुकर्माचं बंध कधी होतो ते सूक्ष्म आपल्याला कळत नाही। मग काय करतो तो जीव? बरोबर आयुकर्माच्या अशा योगामध्ये येतो की आणि तो बरोबर त्यावेळी काय तर तीव्र कशा पाप करतो। मग काय होतं? अभ्यास खूप चांगला धर्म केला, पण परीक्षेला महत्व आहे ना, परीक्षा कशी दिली? मग काय होतं? मग इतकं पुण्य करतो, बरोबर परीक्षेच्या वेळेस पाप करतो, मग काय ते कुत्रा मांजर प्राणी होऊन जन्मतो, पण केलेलं धर्म पुण्य कुठं वाया जात नाही।
मग कुत्रा मांजर होतो अशा मोठ्या मोठ्या बंगला फ्लॅट मध्ये येऊन राहतो बघतो का नाही किती सुख आहे आपल्यापेक्षा बघा त्याला 10,000 20,000 अजून विकत आणतो आपण हा कारण त्यानं खूप पुण्य केलं परीक्षेत थोडं पाप केल्यामुळे चुकून कुत्रा किती सुख आहे बघा त्याला आपण विकत आणतो पैसे देऊ 10-20,000 रुपये तुमचं उत्तर बघा असं असतं पुण्य आलं आपण मग तुला सकाळी वॉकिंगला न्यायचं आल्यावर त्याला आंघोळ घाला तर थंडी वाजत त्याला कपडे शिवतात आजार पडला तर स्पेशल डॉक्टरांचा उपचार त्याला करतात आपल्या सोप्यावरती बसून टीव्ही बघत बसतोय कार मध्ये ब्युटी पार्लर असतं त्यांचं पण ब्युटी पार्लर असतं स्विमिंग करायचं असतं सगळं असतं बघा म्हणजे किती जिंदगी त्याची भारी आहे का नाही किती सुख आहे त्याला काय कष्ट आहे दिवसभर बघा शेती नोकरी उद्योग व्यापार घरात धुणं भांडी स्वयंपाक किती टेन्शन काम आहे आपल्याला त्याला काय काम आहे खाना पिना सोना मौज मस्ती आरामची जिंदगी आहे ना कारण काय आपल्यापेक्षा त्यानं खूप जास्त पुण्य केलं पण चुकून मे परीक्षेमध्ये पाप केलं चुकून असं प्राणी होऊन देखील आपल्यापेक्षा खूप बिना टेन्शनचं सुखी जीवन आहे का नाही म्हणून काय करायचं आपण देखील आपल्या जीवनात जेवढं जमेल तेवढं धर्म पुण्य कार्य करायचं धर्म कर संसार सुख धर्म करी निर्वाण तर आपण देखील आपल्या जीवनामध्ये आता काकू मगाशी बोलत होते विधान किती सुंदर आहे हा हे विधानाचं कोण प्रिंटिंग केलं होतं विधानाचं लेखन वगैरे सुंदर आम्ही हिंदीवाला करतो हे मराठीवाला हा विणकाम बघा प्रत्येक बीजाक्षर लिहिल्यात आणि किती सुंदर आम्ही काय असं साधं करतो हिंदीवाला खूप सुंदर केलंय आणि मराठीत अर्थपूर्वक विधान कसं मोठं आहे खूप सुंदर आहे वेळ लागतो पण खूप आनंददायी पण आहे असं खूप सुंदर काम आहे आपण अनुभव सोप्या भाषेत आहे त्यातलं एक म्हणजे ते मराठीत असल्यामुळे सगळ्याच्या लोकांना कळलंय खूप सुंदर आहे मी पण पहिल्यांदा बघितलं हे मराठीत मग आणि सगळं खूप निश्चय व्यवहाराचं खूप सांगड वगैरे खूप आत्मिक ज्ञान खूप आहे तर सुंदर या प्रकारे केला तरी स्वाध्याय झाला तुमचा खूप मस्त एकदम सुंदर आहे तर वेळ लागतो पण आनंदपूर्वक त्याच्यामध्ये अर्थपूर्वक आपल्याला कळतं देखील तर अशा प्रकारे आपण धर्मक्रिया करायचं आपण कोण आहे जैन आहे इतकं पुण्य महान पुण्य केलं का नाही 1 इंद्रिय 2 इंद्रिय छोटे किडे मोकडे होऊन आपण मनुष्य झालो त्याचं सुद्धा वर्णन आलं शिवकामध्ये आलं त्यामध्ये इंद्रियापासून आपण कुठे कुठे कसं फिरून आलो सगळं ते बुद्धिमान परिवर्तन ते एवढं मोठं आहे कल्पनेच्या बाहेर आहे त्याला एक उदाहरण सांगू का? ऐकलं तर भ्या चालेल का 1-2 मिनिटं 1-2च मिनिटं ठीक आहे पूर्ण फक्त आपण तर अशा इतके महान पुण्यानं आपण फक्त आपण नित्य नगो इतर नगोत स्थावर पंचेंद्रिय करत मनुष्य गतीमध्ये उत्तम सर्वोत्तम जैन धर्म निरोगी सुंदर शरीर प्राप्त झालं त्यानंतर काय करायचं इतकं महान पुण्यानं प्राप्त झालं आहे तर आपण देखील सम्यदश रत्नात्रयाचं भावना प्राप्त करून तर प्राप्त करण्याचं पालन करायचं तर आपण काय प्रॅक्टिकली जैन व्हायचं आहे कसं व्हायचं पहिला नियम नित्य देवदर्शन घरापासून मंदिर जवळ असेल तर मंदिरला जाऊन जिनेंद्र भगवान दर्शन आपण रोज करायचं तर कर्मानं आपलं दुःख पाप क्षय वगैरे होत राहतं दुसरा नियम आता मंदिर लांब आहे रोज जमत नाही ऑफिस असतं तुमचं काय करायचं सुट्टी असतं ना सुट्टी रविवार सुट्टी असते प्रत्येक रविवारी तरी मंदिरात जाऊन किंवा भगवान दर्शन आपण ज्यांचं मंदिर एकदम जवळ आहे त्यांनी डेली दर्शन वगैरे दुसरा नियम पाणी गाळून पिणे कारण पाण्यामध्ये खूप सूक्ष्म किडे जीव असतात डोळ्यात दिसत काय मायक्रोस्कोप मधून आपल्याला दिसतात आता वैज्ञानिक गेप्टिलने बी सांगितलं की एका थेंबात किती 36,450 एवढे सूक्ष्म किडे असतात म्हणून काय करायचं घरात पाणी पिताना स्वयंपाक करताना सगळ्या कार्यामध्ये जास्त प्रमाणात आपण पाणी गाळून वापरायचं माझी हिंसा होत तिसरा नियम बघा लवकर जेवायचं रात्री जेवायचं त्याला बिल सायन्स आहे बघा तुम्ही काय होतं ऑफिसवरून घरी येता शक्यतो सगळे सिटीमधले आणि दिवसभरामध्ये घरी आलो आपण रात्री 9-10 वाजता जेवण करून आपण लगेच झोपतो रात्री जेवून लगेच झोपलं मग काय पचन होत नाही पोट जड होतं पित्त वाढतं सगळं त्रास होतो का नाही पोटाचा प्रॉब्लेम होतो म्हणून आपण संध्याकाळ थोडं लवकर जेवण केलं तर 2-3 तासमध्ये इकडे तिकडे कामं करतो फिरतो आणि पचन होऊन आरोग्य चांगलं राहतं म्हणून लवकर जेवायचं दुसरं कारण काय आता जसं मच्छर सध्याला आहेत दिवसा नाहीत संध्याकाळ झाली खूप मच्छर आपण दरवाजे बंद करतो मग काय होतं आपण जेवताना रात्रीकडे मोबाईल टीव्ही चालू असतं इकडे जेवण चालू मग खूप छोटे मच्छर ताटामध्ये पडतात जेवणाकडे लक्ष नसतं म्हणून काय करायचं आपण मुली मारा कसं आहार करतात प्रत्येक घासामध्ये बघतो ना त्याच्यामध्ये किडा केस पडलाय काय असं दिवसा जेवायचं नाही मोबाईल टीव्ही बघत जेवण करायचं नाही ताटामध्ये शुद्धीपूर्वक जेवण करायचं म्हणजेच एक म्हणतो नाही जैसा खावे अन्न
आपण जेवढं शुद्ध भोजन आणि शांतताबरोबर जेवढं जेवण करतो तेवढं आरोग्याला चांगलं मन भावना चांगलं उत्पन्न होतं. आणि पिक्चरमध्ये टी व्हीमध्ये काहीतरी आपण बघत वाईट बघत बातम्या न्यूज बघत बघत जेवण केला तसे तीव्र क्रोध वाईट भावना उत्पन्न होते. म्हणून आपण लवकरच जेवायचं आणि प्रत्येकाने काय करायचं जपमाळ ठेवायचं, देवघर वगैरे असतं ठेवायचं. सकाळी दुपारी रात्री कधी वेळ मिळेल घरात शांत बसो रोज नमस्काराचा पण जप. आणि घरात नंतर काय भाजी भाकरी फळं सगळं घरात जेवढं शुद्ध बनवून खायचं. आता भारत सगळ्यांना फॉरेन सारखं बिघडायला लागलंय कळलं का नाही. आता लहान मुलांना भाजी भाकरी फळं नको, रोज मॅगी ब्रेड बिस्किट 2-3 महिने बनवून ठेवले का दुकानामध्ये ते फॅक्टरीमध्ये सगळं तसलं बघा. ते मॅगी बिस्किट काय असतं आणि त्याच्यामध्ये फ्रीजर पावडर लागतं खराब होऊ नये म्हणून. ते केमिकल आपण खाऊन काय होतं तेच मला लागलं बाहेरचं खायचं नाही तेच मला होतं. आता अभ्यास करून पण होतं मोबाईल जास्त बघितल्यामुळे डोळे होतात. बाहेर जेवढं खातो खराब विटॅमिन्स मिळत नाही आणि मग आपल्याला त्रास होतो. लहान मुलांना बघा तुम्ही आता चष्मा लागलं केस पांढरे होतात शारीरिक आजार होतात विटॅमिन मिळत नाही. म्हणून घरात सगळं पण भाजी भाकरी फळं दूध जे काय आहे सगळं शुद्ध खायचं. बाहेरचं कधी तर खायचं नाही खाल्लं तर चांगलं आहे. आता सवय लागलाय तर कधी तर थोडं खायचं सारखं खायचं नाही. तुम्ही आता बड्डे वगैरे आलं हॉटेलमध्ये जाता का नाही जायचं नाही असं नाही पण काय ओनली व्हेज हॉटेलमध्ये जायचं कधीतरी. बघा ज्या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज हॉटेल असतं सुंदर इतकं वंडरफुल दिसायला चांगलं असतं पण आज किचनमध्ये बघा व्हेज नॉनव्हेज काय काय मिक्सिंग करायला एका भांड्यात बनवायला किती अशुद्ध आहे ना. आता इकडे आपण व्हेज खातो आणि मिक्स हॉटेलमध्ये पलीकडे पण नॉनव्हेज खात असतो. खाताना जरी ते घांटी मांस बघितलं तरी पण उलटी वेळ कधी खा म्हणताना कधी जर गेलं थोडं सर्च करायचं नाही ओनली व्हेजमध्येच आपण जायचं तरच काय होणार आपलं शाकाहार 80 धर्माचं पालन होत राहतं. तर अशा प्रकारे काय त्या विधानाच्या निमित्त आपण काय करायचं अशा प्रकारे बेसिक आणि जैन धर्म किती महत्व प्रत्येक नियमाला किती विज्ञान आहे का नाही. तर अशा प्रकारे पालन केलं तर आपण उत्तम आरोग्य प्राप्त होतं आणि प्रॅक्टिकली धर्माचं पालन आपलं खरं आत्मकल्याण देखील होत राहतं. तर अशा प्रकारे नियमांचं पालन करूया आणि कर्माचा क्षय होऊ दे उत्तम सुख शांती क्रमाने स्वर्ग मोक्षाची प्राप्ती होऊ दे. रोज शांतनाथ भगवान की जय. पंच परमेश भगवान की जय.